नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत सर्वच जण आहेत, पण काही जणांच्या काही बाबींची पूर्तता नसल्यामुळे पीएम किसानचा योजनेचा 17वा हप्ता मिळण्यास त्यांना अडचण येऊ शकते। 16वा हप्ता 15वा हप्ता मिळवतानाही काही जणांना अडचण आलेली आहे, काही जणांना हप्ता मिळाला, काही जणांना हप्ता मिळाला नाही। तर कुणाकुणाला पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता मिळणार आहे, शेतकऱ्यांची लिस्ट ऑनलाईन कशी पाहायची, त्यामध्ये आपलं नाव आहे का नाही हे कसं पाहायचं, याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 17वा हप्ता कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार त्याची लिस्ट अगदी एका मिनिटामध्ये पाहता येईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राइब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून ब्राउझर ओपन करायचा आहे। ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला इथे टाईप करायचं आहे पीएम किसान, असं टाईप करा आणि सर्च करा। हे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पीएम किसान सन्मान निधी ही पहिलीच लिंक आलेली दिसेल। पीएम किसान या पहिल्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पीएम किसान सन्मान निधी योजनेची ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल। या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। त्या लिंकवर जरी क्लिक केलं तरी तुमच्यासमोर ही पीएम किसान योजनेची वेबसाईट डायरेक्ट ओपन झालेली दिसेल। वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आलेला दिसेल। सर्वप्रथम आपल्याला 3 ऑप्शन दिसत आहेत, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, ई-केवायसी, नो युअर स्टेटस, त्याच्याच खाली पिरियड वाईज पेमेंट दिसत आहेत, त्यानंतर पेमेंट सक्सेस आणि भारताचा आपल्याला इथे नकाशासुद्धा दिसत आहे आणि त्याच्या खाली आपल्याला एक फार्मर कॉर्नरचा सेक्शन येत आहे। या सेक्शनमध्ये भरपूर सारे ऑप्शन आपल्यासमोर आलेले दिसत आहेत। आता आपल्याला इथे लिस्ट पाहण्यासाठी बघा बेनिफिशरी लिस्ट असा एक ऑप्शन दिसत आहे, मी ते हायलाईट करत आहे। या बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। बेनिफिशरी लिस्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या वेबसाईटचं नवीन पेज ओपन झालेलं दिसेल। या पेजवर आता एक फॉर्म दिसतोय, त्या फॉर्ममध्ये प्रत्येक रकान्यामध्ये आपल्याला आपली माहिती भरायची आहे। सर्वप्रथम स्टेट या रकान्यावर क्लिक करा। या रकान्यावर क्लिक करून आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट या रकान्यावर क्लिक करून आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे। सब डिस्ट्रिक्ट या रकान्यावर क्लिक करा, त्यातून आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे। त्यानंतर ब्लॉकचा रकाना आहे, ब्लॉकच्या रकान्यावर क्लिक करून आपल्याला तालुका निवडायचा आहे आणि विलेज या रकान्यावर क्लिक करा आणि त्यातून आपलं गाव निवडा। ही सर्व माहिती इथे आपल्याला सिलेक्ट केल्यानंतर खाली गेट रिपोर्ट हे बटन दिसते, या गेट रिपोर्ट बटनवर क्लिक करा। गेट रिपोर्ट बटनवर क्लिक केल्यानंतर गेट रिपोर्ट बटनच्याच खाली आपल्याला एक टेबल आलेलं दिसेल आणि या टेबलमध्ये सर्व शेतकऱ्यांची लिस्ट आहे की ज्यांना पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता आहे। तर या लिस्टच्याच खाली गेल्यानंतर आपल्याला काही पेजसुद्धा दिसत आहेत, तर प्रत्येक पेज जाऊन आपल्याला बघायचं आहे आणि या लिस्टमध्ये आपल्याला आपलं नाव आहे का हे बघायचं आहे। ह्याच्यामध्ये नाव असेल तर तुम्हाला सुद्धा पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता मिळून जाईल। तर अशा प्रकारे आपण पीएम किसान योजनेची जी 17वा हप्ता जो मिळणार आहे त्या शेतकऱ्यांची लिस्ट अगदी सहज एका मिनिटामध्ये पाहू शकतो। त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये आपलं नावसुद्धा सर्च करू शकतो। तर या व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील। धन्यवाद।